क्रिकेट एकत्र कसे? संजय राऊतांचा सवाल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला आमचा विरोध. 14 सप्टेंबरला सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. राऊतांची माहिती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक्स अकाउंट सस्पेंड. एक्सच्या नियमांचा भंग झाल्याने अकाउंट सस्पेंड. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रोहित पवारांना संवैधानिक सल्ला. एक्स समाज माध्यमावर प्रश्न विचारण्यापेक्षा गंभीर असाल तर सभागृहात या, उत्तर देतो बावनकुळेंचा सल्ला. अजित पवार आजपासून पुन्हा कामावर. दादांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम. 2 दिवसानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा सक्रिय. शिवसेनेत पदाधिकारी निवडीवरून अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा. मुंबईतील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून शिवसेनेत नाराजी नाट्य. नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंचा फोन गेल्याची सूत्रांची माहिती. खासदार बळवंत वानखेडेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट. उड्डाणपूल वाहतुकी योग्य नसल्याने बंद करण्यात आलाय. नवीन पुलाच्या बांधकामासंदर्भात लेखी पत्र. भाजपचे नाशिक माजी नगरसेवक उद्धव निरसेचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय. पोलीस तपासावरही हायकोर्टाचे ताशेरे. हत्या प्रकरणी निरसेचा शोध. 4 पथकं तैनात. बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरण. नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द. रश्मी शुक्लांविरोधातील मानहानीचा दावा रद्द. कोर्टाने दावा अवैध ठरवून रद्द केला. कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये विदेशी कन्सल्टन्सी कंपन्यांना नो एंट्री. केवळ स्वदेशी कन्सल्टन्सी कंपन्यांनाच आता प्राधान्य द्या. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे महत्त्वाचे आदेश. बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त 3दा भेटले. केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आता मशालीला इंजिनाचे वंगण फासले. ठाकरे बंधू भेटीवरून केशव उपाध्ये यांची ट्विटर करत प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची महत्त्वाची बैठक. शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा उद्या संयुक्त मोर्चा. भयमुक्त नाशिकसाठी संयुक्त जन आक्रोश मोर्चा. भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी उद्या मोर्चा. नवीन नागपूरची उभारणी करा, पण राज्यातील इतरही मेट्रो शहरांबाबत हा विचार करा, कारण या शहरांची अवस्था आज अनियंत्रित. विकासाचा नवा रोडमॅप राबवला तरच राज्याचा समतोल विकास साध्य होऊ शकेल. सामनातून मुख्यमंत्र्यांना आवाहन. सीपी राधाकृष्णन राज्यपाल पदाचा राजीनामा देणार. उद्या राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण, याकडे सर्वांचं लक्ष. नारायण राणे आणि संजय राऊत मानहानी प्रकरणी आज माझगाव कोर्टात सुनावणी. नारायण राणे कोर्टात हजर राहण्याची शक्यता. कोकण महोत्सवात नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केल्यानंतर संजय राऊतांनी मानहानीचा दावा केला होता. लक्ष्मण हाकेंसह तब्बल 13 जणांवर गुन्हे दाखल. मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याने गुन्हा. बारामती शहर पोलिसांनी केला गुन्हा दाखल. हडपसरमध्ये 2 पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. उदय सामंतांच्या बैठकीनंतर वाद. दत्ता खावले आणि माजी उपशहर प्रमुख यांच्यात राडा. ठाकरे बंधू एकत्र येण्याने काहीच फायदा होणार नाही. ठाकरे बंधूंची मराठी मतांसाठी धावपळ. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची टीका. डॉक्टर मोहन भागवत यांचा आज 75वा वाढदिवस. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यांच्या हस्ते डॉक्टर भागवतांचं अभिनंदन. दोघेही एकमेकांच्या घरी टाळ्या द्यायला जातात. ठाकरे बंधूंना एकनाथ शिंदेंची भीती. शिवसेनेचे अरुण सावंत यांची टीका. पीयूसी नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही. सरकार राबवणार नो पीयूसी नो फ्यूल उपक्रम. प्रत्येक पेट्रोल पंपावर अंमलबजावणी करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. भुजबळ ओबीसी मराठ्यांमध्ये भांडणं लावत आहेत. भुजबळांचं मानसिक संतुलन बिघडलंय का? मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांची टीका. नरेश म्हस्के भाजपाची चाकरी करतात. भाजपासाठी महाराष्ट्राची बदनामी करतात. काँग्रेसचे बळवंत वानखेडे म्हस्केंवर बरसले.
पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार साकार. म्हाडा काढणार 4186 घरांसाठी लॉटरी. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते सदनिका सोडतीचा शुभारंभ होणार. पुणे पालिका प्रभाग रचनेवर आजपासून सुनावणी. प्रभाग रचनेवर दाखल सुमारे 6000 हरकती आणि सूचनांवर 2 दिवस सुनावणी. पुण्यातील इको टुरिझमला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार. 15 पर्यटन स्थळांचा होणार कायापालट. 60 कोटी रुपयांच्या निधीतून विकास कामं करण्यात येणार. उल्हासनगरात पावसामुळे नुकसान झालेल्या घरांचं पंचनामे करून मदत मिळण्यासाठी तहसीलदारांना निवेदन. पावसामुळे शहरातील अनेक परिसरातील 300 ते 400 घरांचं मोठं नुकसान. पुणे नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाका करमुक्त. पावसा टोलनाका काही काळासाठी करमुक्त. टोल कर्मचाऱ्यांचा पगार वाढीसाठी आंदोलन. देवठाणा येथील तलावाच्या भिंतीला मोठा भगदाड. त्यातून पाणी वाया. पावसामुळे तलाव 100% भरल्याने कधीही फुटण्याचा धोका निर्माण. कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची चौकशी करण्याचे आदेश रद्द. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. अमरावतीत विदर्भाच्या राजाचे आज विसर्जन. न्यू आझाद गणेश उत्सव मंडळाच्या विदर्भाचा राजा गणपती बाप्पाची दुपारी विसर्जन मिरवणूक निघणार. नवी मुंबईतील ईडब्ल्यूएस घरांच्या घोटाळ्यामध्ये एसआयटी नेमण्याची प्रक्रिया सुरू. नियमानुसार 791 घरे पालिकेनं विकासकांकडून घेतलीच नाही. सुमारे 1000 कोटी रकमेचा आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आरोप. मुंबई महापालिकेतील 580 कायम कर्मचाऱ्यांना थकीत पगारासह अतिरिक्त 50,000 रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश. 2 महिन्यांपासून पगार थकीत ठेवल्याने उच्च न्यायालयामध्ये याचिका. बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यास पालिकेकडून सुरुवात. अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई. यूपीआयचे नियम सोमवारपासून बदलणार. व्यापारी पेमेंटची मर्यादा वाढणार. आता एकाच व्यवहारामध्ये लाखो रुपयांचे पेमेंट शक्य होणार. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मिळणार घरकुल योजनेचा लाभ. तळा म्हासळा तालुक्यामध्ये घरकुल योजनेस मान्यता. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचे निर्देश. वसई विरारमध्ये अनधिकृत 4 मजली इमारतीमध्ये सर्रास शाळा सुरू. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची माहिती समोर. महापालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष. लातूर महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. शहरातील मुख्य रस्त्यावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणांवर फिरवला बुलडोझर. मोहिमेतून शहरातील विविध भाग अतिक्रमणमुक्त करण्यात येणार. सोने आणि चांदीने गाठला ऐतिहासिक दर. 24 तासात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,13,000 रुपयांवर तर चांदीचे दर 1,29,780 रुपयांवर. जळगाव महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 19 हरकती दाखल. प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती आणि सूचना दाखल. पुढील काही दिवसात हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता. एल्फिस्टन पूल पाडण्याला स्थानिकांचा विरोध. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढली आणि आज दुपारी या संदर्भात भुईवाडा पोलीस ठाण्यात बैठक. दहिसर टोलनाक्याला मंत्री प्रताप सरनाईक भेट देणार. टोलनाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येची पाहणी करणार. मुंबई ते रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 100 कोटींचा दंड वसूल. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 17,02,000 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल. विरार पूर्वमधील गडगा परिसरामध्ये रेल्वे ब्रिज कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी. वाहतूक कोंडीचा फटका वाहनधारकांना बसतोय. यवतमाळमधील महिलांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक. अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष क्रांती राऊत यांच्या नेतृत्वात धडक. हिंगोलीत बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याची मागणी. बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन. सोलापुरातील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी प्रशासनाकडून 2 महिन्यांचा जमावबंदीचा आदेश. जमावबंदीच्या आदेशाविरोधात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.
प्रहार संघटनेचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन. सरकार तुपाशी, दिव्यांग उपाशी, भीक द्या अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. परभणीमध्ये बंजारा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन. मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आंदोलनाला दिली भेट. हैदराबाद गॅझेटमुळे मराठ्यांना न्याय मिळणार नाही. मराठा म्हणूनच सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या. मराठा नेते सुनील नागणे यांची मागणी. लवकरच नवा लढा उभा करण्याचा दिला इशारा. मालेगावच्या चांदवडमध्ये प्रहार संघटना आक्रमक. प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनात पोचला कांदा. कांदा उत्पादकांच्या समस्येबाबत केला आक्रोश. चंद्रपुरात जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन. आंदोलनाला माजी आमदार सुभाष धोटे यांची प्रमुख उपस्थिती. जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीचे आंदोलन. जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा. परभणीमध्ये इंडिया आघाडीची टीका. जनसुरक्षा कायद्याविरोधात मवियाची निदर्शने. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने. जनसुरक्षा कायद्याविरोधात मविया रस्त्यावर. बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात जनसुरक्षा कायद्याविरोधात मवियाचे आंदोलन. शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. जालन्यात जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन. शहरातील महात्मा गांधी चौकात आंदोलन. दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाचा धुमाकूळ. सोलापूर होडगी जोडणारा पूल गेला पाण्याखाली. मार्गावर पाणी आल्याने वाहतूक झाली ठप्प. दमदार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्ग बंद. महामार्गावरील माहीमबा रेल्वे ब्रिज खाली पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने मार्ग बंद. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम. सोलापूर शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे शहरातील काही भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. शहरातील सखल भागात देखील पाणी साचलं. मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस दमट आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता. हवेतील आर्द्रता अधिक वाढण्याची शक्यता. पुढील 3 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज नाही. हिंगोलीत झेंडूच्या फुलाला बाजारात चांगली मागणी. शेतकऱ्यांकडून झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड. मालाडमध्ये जुन्या वादातून मित्रांमध्ये हाणामारीत युवकाचा मृत्यू. कल्पेश भानुशाली मयत झालेल्या व्यक्तीचं नाव. मालाड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद. वर्ध्यात समुद्रपूर येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई. अंमली पदार्थ विक्रेत्यासह पुरवठाधारकाला अटक. आरोपीकडून 1 किलो गांजा जप्त. सुमारे 1,28,000चा मुद्देमाल जप्त. संगमनेर शहरात कार गॅरेजवर चोरट्यांचा दरोडा. मालकाला मारहाण करत सोन्याची चैन आणि रोख रक्कम चोरीला. संगमनेर पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू.